चला हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण जो टॉपिक घ्यायचा आहे पहा, त्या टॉपिकचं नाव आहे पहा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पार्ट 2. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पार्ट 2 मध्ये आपल्याला ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट बघायचे पहा. आणि त्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटसाठी एक सिंपल फॉर्म्युला आपण ड्रॉ करून ठेवला पहा. या ठिकाणी म्हटलंय पहा 3D सिरीज. या सिरीजसाठी आपल्याला 0 ग्रुप एलिमेंट कुठला यूज करायचा, तर ऑर्गॉन यूज करायचा पहा. आणि पुढे आपण दोन ऑर्बिटल दाखवायचे. कोण दाखवायचे? पहिले दाखवायचे पहा 3D. आता D ची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. D ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन फिलअप करण्याची आहे? 1 to 10. पुढे पहा 4s. s ऑर्बिटल आले पहा. म्हणजे काय? s ची कॅपॅसिटी 1 to 2. आता ट्रान्झिशन एलिमेंट सिरीज मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? जी 3D सिरीज आहे पहा, या ठिकाणी ड्रॉ करून ठेवले पहा. स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत. कन्फिगरेशन मध्ये दोन व्हॅल्यू आपण ड्रॉ करतो पहा. एक असं पहा एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि सेकंड असं पहा आउटर व्हॅल्यू, ज्याला आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणतो पहा. अगोदर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू बघूया की त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं फिलअप करायचं. आता आपण हा जो फॉर्म्युला दिला पहा, आपला हा सेम फॉर्म्युला यूज करायचा पहा. आता ट्रान्झिशन सिरीज मधला पहिले एलिमेंट आपण घेऊया पहा. पहिला एलिमेंट पहा स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर पहा 21. थोडक्यात 21 इलेक्ट्रॉन आपण रिअरेंज करायचं बाय युजिंग दिस फॉर्म्युला. आपल्याला लक्षात आलं पाहिजे पहा की या ठिकाणी फॉर्म्युला वाईज 0 ग्रुप एलिमेंट हा ऑर्गॉन आहे. ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर हा 18 आहे. देन पुढची सेल, पुढचं ऑर्बिटल आपल्याला काय घ्यायचे, तर 3D घ्यायचे. नेक्स्ट काय घ्यायचे, तर 4s घ्यायचे. आता s च्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन फिलअप करू शकतो. म्हणजे s मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन फिलअप करून घ्या. आता आपण लक्षात आलं पाहिजे पहा की ऑर्गॉनचे 18 आणि 4s चे 2, 18 + 2 20 झाले. सगळे किती फिलअप करायचे, तर 21 फिलअप करायचे. आणि d ची कॅपॅसिटी आपण लिहून ठेवली की 1 to 10 आहे. मग रिक्वायरमेंट प्रमाणे 3D आल्या ठिकाणी काय येईल, तर 3D 1 येईल. थोडक्यात हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला या 10 एलिमेंटचं काय दाखवायचं आहे, कन्फिगरेशन दाखवायचं पहा. बाय एक्सपेक्टेड व्हॅल्यू दाखवायचं पहा. लक्षात घ्या. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू वाईज आपण सेकंड एलिमेंट घेऊया. सेकंड एलिमेंट पहा टिटॅनियम. स्कॅन्डियम, टिटॅनियम. ॲटॉमिक नंबर 22 आपण ड्रॉ केला पहा. अगेन सिमिलर या पूर्ण सिरीज साठी स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत 0 ग्रुप एलिमेंट हा आपला ऑर्गॉनच घ्यायचा. आपण लक्षात ठेवायचं की ऑर्गॉन घेतला म्हणजे ऑलरेडी 18 इलेक्ट्रॉन फिलअप करून झालेले आहेत. जे काय रिमेनिंग राहतील पहा, ते आपण काय करायचे, 3D आणि 4s मध्ये फिलअप करायचे. आता बघूया 3D सेल, देन 4s सेल. इलेक्ट्रॉन भरताना अगोदर 4s या सेल मध्ये फिलअप करायचे. 4s च्या कॅपॅसिटी प्रमाणे मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन भरायचे. 18 + 2 20 झाले. आता आपल्याला पाहिजे 22, 22 पाहिजे, आणखी 2 कमी पडतात. आता 3D मध्ये आपण 1 to 10 फिलअप करू शकतो पहा. रिक्वायरमेंट प्रमाणे 3D मध्ये इलेक्ट्रॉन किती येतील, तर 2 येतील. 3D 2. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया व्हॅनेडियम. ॲटॉमिक नंबर 23. अगेन सिमिलरली ऑर्गॉन घ्या, 3D आणि 4s सेल घ्या. अगेन इलेक्ट्रॉन भरताना कुठे भरायचं अगोदर, तर 4s घ्या सेल मध्ये. 4s 2. देन 3D काय यायला पाहिजे, 3D 3 यायला पाहिजे. त्याच्या पुढचे एलिमेंट घेऊया. देन क्रोमियम. ॲटॉमिक नंबर 24. सिमिलरली 0 ग्रुप एलिमेंट काय यायचा आपला, ऑर्गॉन. ऑर्गॉन घेतला म्हणजे 18 इलेक्ट्रॉन फिलअप करून झाले. देन नेक्स्ट 3D आणि 4s. s मध्ये परत येतात. s मध्ये कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन फिलअप करून घ्या. देन 3D मध्ये रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन येतील पहा. म्हणजे याप्रमाणे स्कॅन्डियम पासून कुठून आलो आपण, तर क्रोमियम पर्यंत आलो पहा. तर इथपर्यंत समजलं काय करायचं, आपण जो फॉर्म्युला घेतला पहा, फॉर्म्युला वाईज आपण काय करतो, फक्त व्हॅल्यू पुट अप करतो पहा. चला पटकन ड्रॉ करून घ्या. देन आपण पुढची एलिमेंट घेऊ. चला ठीक आहे, झाले कंप्लीट तुमचं. जाऊयात पुढे. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल मॅग्नेशियम आपण झिंक पर्यंत ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलं पहा. फॉर्म्युला लक्षात आला असेल की 3D 1 to 10, 4s 1 to 2. याप्रमाणे आपण मॅग्नेशियम पासून झिंक पर्यंत इलेक्ट्रॉन फिलअप करून घेतले पहा. जसं ॲटॉमिक नंबर असेल पहा, त्याप्रमाणे 3D मध्ये इलेक्ट्रॉन काय येतील, व्हेरिएबल येतील पहा. बाकी लक्षात ठेवायचं आपला की 4s मध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे. आणि ॲटॉमिक नंबर प्रमाणे जे रिमेनिंग राहतील पहा, ते इलेक्ट्रॉन कुठे भरायचे, तर 3D या सेल मध्ये भरायचे पहा. थोडक्यात आपण स्कॅन्डियम पासून स्टार्ट केलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल पहा की 3D 1 पासून इलेक्ट्रॉन स्टार्ट होतात पहा, अप टू झिंक पर्यंत 3D 10 पर्यंत काय येतात, सिरियल पहा. आता आपण जे कन्फिगरेशन ड्रॉ केले पहा, ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे पहा. आता आउटर व्हॅल्यू मध्ये काय चेंजेस आहेत किंवा ऑब्जेक्ट व्हॅल्यू मध्ये काय चेंजेस आहेत, तर 2 एलिमेंट आहेत पहा. कोणकोणते, एक म्हणजे क्रोमियम आहे पहा आणि सेकंड म्हणजे कॉपर आहे. आता बघूया की क्रोमियम आणि कॉपर यांच्या कन्फिगरेशन मध्ये काय चेंजेस आहेत किंवा ते एनामोल बिहेवियर का दाखवतात. चला अगोदर पटकन ड्रॉ करून घ्या. हे पण ड्रॉ झालं असेल तर मग आपण क्रोमियम आणि कॉपर यांच्या ऑब्जेक्ट व्हॅल्यू बघूया. घ्या पटकन ड्रॉ करून ये. झाले कंप्लीट. ठीक आहे. आपल्या समोर आता 2 कॉलम आहेत पहा. पहिल्या कॉलम मध्ये एक्सपेक्टेड म्हटले पहा
सेकंड कॉलममध्ये ऑब्जेक्ट व्हॅल्यूमध्ये. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू प्रमाणे क्रोमियममध्ये ॲटॉमिक नंबर 24 आहे. इलेक्ट्रॉन आपण अगोदर 4s या सेलमध्ये भरणार. 4s2 18 + 2 20 होणार. रिमेनिंग 4 पाहिजे 3d4 येणार. कॉपर बघूया सिमिलरली. कॉपरमध्ये पण सिमिलरली 4s2 18 + 2 20 होणार. रिमेनिंग 9 पाहिजे 3d9 येणार. आता या एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय पहा. आता या दोन एलिमेंटचे जे ऑब्जेक्ट व्हॅल्यू त्यामध्ये चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत? या ठिकाणी s मधला एक इलेक्ट्रॉन हा d मध्ये ट्रान्सफर होणार. म्हणजे काय होणार? जर आपण s मध्ये एक इलेक्ट्रॉन d मध्ये ट्रान्सफर केला तर 4s मध्ये एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. एक हा d मध्ये ऍड होईल. d मध्ये ऑलरेडी 3d4 आहे बरोबर. 3d4 मध्ये एक ऍड केला तर 3d काय होईल? 3d5 होईल. सिमिलरली कॉपर पण लक्षात घ्या. s मधला एक इलेक्ट्रॉन हा d मध्ये ट्रान्सफर करायचा म्हणजे 4s1 शिल्लक राहील. 4s मध्ये एक इलेक्ट्रॉन d मध्ये ट्रान्सफर झाला म्हणजे लक्षात घ्या 3d कडे 9 इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत बरोबर. आता 9 चं कन्वर्जन कशामध्ये होऊन जाईल? 10 मध्ये होईल. थोडक्यात काय या दोन एलिमेंटच्या ऑब्जेक्ट व्हॅल्यूमध्ये चेंजेस आहेत. मग असे चेंजेस का झाले? कारण d ऑर्बिटल ज्यावेळेस एक्झॅक्टली हाफ फील्ड असतो किंवा एक्झॅक्टली फुल फील्ड असतो त्यावेळेस तो स्टॅबिलिटी अचीव्ह करतो. क्रोमियमने एनामॉलिक बिहेवियर दाखवलं. 3d ची व्हॅल्यू काय झाली? एक्झॅक्टली हाफ फील्ड झाली म्हणजे 5 झाली. कॉपरने सिमिलरली 3d 9 होता आता 3d 10 झाला तर तो काय होतो? स्टेबल होतो. थोडक्यात स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी हे दोन एलिमेंट पहा क्रोमियम आणि कॉपर थोडंसं काय दाखवतात? एनामॉलस बिहेवियर दाखवतात. आणि s मध्ये एक इलेक्ट्रॉन हा d मध्ये काय होतं? तर ट्रान्सफर होतो. लक्षात आले की यांच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस का बरं येत नाही? याप्रमाणे आपण काय करू शकतो? एक्सपेक्टेड ऑब्जेक्ट व्हॅल्यू दोन्ही ड्रॉ करू शकतो. बाकीचे रिमेनिंग एलिमेंट राहतात पहा नाही का. आणि थोडक्यात काय स्कॅन्डियम असेल टिटेनियम असेल किंवा जे सेंटर जे असते बॉटम जे असते त्यांच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस नाही आहेत पहा. त्यांचे एक्सपेक्टेड आणि ऑब्जेक्ट व्हॅल्यू कसे आहेत? तर सिमिलर आहेत पहा. फक्त एवढ्या दोनच एलिमेंटमध्ये चेंजेस आहेत. जे चेंजेस आहेत त्या लक्षात आले. आपण काय केलं? फक्त s ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन उचलला आणि तो d मध्ये ट्रान्सफर केला. क्रोमियमची व्हॅल्यू आपण एक्झॅक्टली हाफ फिल करून घेतली आणि सिमिलर वेने आपण कॉपरची व्हॅल्यू पण काय केली? एक्झॅक्टली फुल फिल करून घेतली. आलं त्या लक्षामध्ये. चला ट्रान्झिशन सिरीज तुमच्या लक्षात आली असेल तर आपण जाऊ पाहता लॅन्थेनाइट सिरीज. चला पटकन हे पण ड्रॉ करून घ्या म्हणजे आपण लॅन्थेनाइट सिरीज कडे जाऊ. ठीक. जी नेक्स्ट सिरीज आहे पहा ती सिरीज आहे पहा लॅन्थेनाइट सिरीज. अगदी सिमिलर आहे. ज्याप्रमाणे आपण ट्रान्झिशन एलिमेंटसाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला यूज केला पहा त्याप्रमाणे लॅन्थेनाइट सिरीजचा हा एक सिंपल फॉर्म्युला पहा. इथे म्हटलं पहा लॅन्थेनाइट सिरीज या पूर्ण सिरीजसाठी पूर्ण म्हणजे लॅन्थेनम पासून तर ल्युटेटियम पर्यंत ॲटॉमिक नंबर 57 पासून 71 पर्यंत या कोणत्याही एलिमेंटसाठी आपल्याला झिरो एलिमेंट काय घ्यायचं आहे? तर झेनॉन घ्यायचं आहे. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 54. पुढे आपल्याला 3 सेल यूज करायचे 3 ऑर्बिटल यूज करायचे. कोणकोणते? पहिले पहा 4f, सेकंड आहे पहा 5d आणि थर्ड आहे पहा 6s. हे 3 ऑर्बिटल यूज करून आपला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फिलअप करायचं. तर बघूया हा फॉर्म्युला यूज करून. आपण पहिलाच एलिमेंट घेऊया फॉर एक्झाम्पल लॅन्थेनम. ॲटॉमिक नंबर पहा 57. काय करता आपण? 57 च्या नियर आहोत 0 एलिमेंट हा झेनॉन आहे. झेनॉनचा ॲटॉमिक नंबर हा 54 आहे. पुढे आपल्याला या 3 सेल दाखवायचे पैकी पहिले पहा 4f, सेकंड आहे पहा 5d, थर्ड आहे पहा 6s. इलेक्ट्रॉन फिलअप करताना सिंपल हिंट यूज करायची की अगोदर s ऑर्बिटल फिलअप करायचं. s ची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. s मध्ये या ठिकाणी आपण पहा 2 इलेक्ट्रॉन कंपल्सरी 2 फिलअप करा. या ठिकाणी d मध्ये दाखवले पहा व्हॅल्यू 0 to 2 लिहितो पहा आपण. पण 0 to 1 म्हणजे काय? या ठिकाणी d मध्ये आता सध्या आपण 1 to 10 भरू शकत नाही इलेक्ट्रॉन. या ठिकाणी 0 to 1 भरायचं. मग आता 0 to 1 म्हटलंय आपण एक इलेक्ट्रॉन फिलअप करूया. आता आपण काउंट करूया. 54 ऑलरेडी झेनॉन मध्ये फिलअप केले. देन 54, 55, 56, 57. 57 झाले पहा. म्हणजे अर्थ काय होतो की 4f मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार आहे? तर 0 असणार आहे. देन आपण शेवटचा एलिमेंट घेऊया ल्युटेटियम. ॲटॉमिक नंबर 71. सिमिलरली 0 एलिमेंट काय घ्यायचं आहे? तर झेनॉनच घ्यायचं आहे. पुढे 3 ऑर्बिटल दाखवले पैकी पहिला 4f, सेकंड 5d आणि थर्ड 6s. ओके इलेक्ट्रॉन भरताना s मध्ये 2 फिलअप करा, d मध्ये 1 फिलअप करा. देन जे रिमेनिंग राहते ते 4f मध्ये फिलअप करा. मग आपण काउंट करायचं की झेनॉन मध्ये आपण 54 भरले, d मध्ये आपण 1 भरला, s मध्ये आपण 2 भरले, 57 झाले. मग काय करायचं? 71 मायनस 57 करायचं. जर आपण 71 मायनस काय केलं 57 केलं तर रिमेनिंग इलेक्ट्रॉन किती शिल्लक राहतात? तर 14 राहतात. म्हणजे या प्रमाणे 4f या सेलमध्ये इलेक्ट्रॉन किती येतील? तर 14 येतील. म्हणजे थोडक्यात काय कंप्लीटली आपण लॅन्थेनाइटचा हा फॉर्म्युला यूज करून काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करू शकतो. आता यामध्ये पण 2 व्हॅल्यू असतात एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. आता लक्षात घ्या पहिला एलिमेंट आणि शेवटचा एलिमेंट आपण ड्रॉ केला पहा.
एक म्हणजे लॅन्थेनम, सेकंड म्हणजे ल्युटेटियम. आता बाकीचे सेंटरचे आहेत पहा, म्हणजे सेंटरचे म्हणजे काय, तर थोडक्यात सीरियम पासून ॲटॉमिक नंबर 58 टू इटरबियम ॲटॉमिक नंबर 70 या एलिमेंटसाठी लक्षात घ्या एक्सपेक्टेड व्हॅल्यूमध्ये डी या सेलमध्ये, डी या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचा नाही. मग काय करायचं, तर डी मध्ये जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन काय करायचा, तो ट्रान्सफर करून दाखवायचा पहा कोणत्या सेलमध्ये, तर 4f या सेलमध्ये. म्हणजे नेमकं काय करायचं चला बघूया. हे ड्रॉप करून झालं तुमचं. आपण जाऊया सेरियमकडे. सेरियमचा ॲटॉमिक नंबर पहा 58. अगेन आपण घेता पहा 0 एलिमेंट झेनॉन 54f, देन 4f, 5d, 6s. आता लक्षात ठेवा सेरियम पासून इटरबियम करा. s मध्ये कंपोजर 2 फिलअप करा. आता d मध्ये एक इलेक्ट्रॉन दाखवू नका, तो दाखवायचा होतो 0 करून घ्या. d मधला एक इलेक्ट्रॉन हाय मध्ये ट्रान्सफर करून द्या. आता आपण काउंट करायचं की झेनॉन मध्ये 54 आहे, s मध्ये आपण कंपोजर 2 भरले, 54 प्लस 2 56 झाले. आपल्याला किती फिलअप करायचे, 58 फिलअप करायचे. मग आता आपल्याला शोधायला पाहिजे 4 मध्ये इलेक्ट्रॉन किती येते. जर आपण d मध्ये 1 भरला असता तर 4f मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला असता. हा 1 इलेक्ट्रॉन यामध्ये आपण ट्रान्सफर करून लिहायचा आहे. मग जर आपण हा 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला तर 4f मध्ये इलेक्ट्रॉन किती येतात, तर 2 येतात. म्हणजे याप्रमाणे सीरियम पासून कुठपर्यंत इलेक्ट्रॉन फिलअप करायला आपला, तर कंप्लीटली इटरबियम पर्यंत. म्हणजे थोडक्यात सीरियम पासून इटरबियम पर्यंत डी मध्ये 5d मध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचे नाही. डी मधला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून लिहायचे कशामध्ये, 4f या सेलमध्ये. चला बघूया इटरबियम बघूया. आता इटरबियमचा ॲटॉमिक नंबर 570 झेनॉन घ्या, देन 4f, 5d, 6s. s मध्ये कंपल्सरी 2 फिलअप करून घ्या. डी मध्ये एक इलेक्ट्रॉन f मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. जर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू पाहिलं तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू प्रमाणे लक्षात घ्या या ठिकाणी आपण जर एक इलेक्ट्रॉन दाखवला आणि आपण काउंट केला तर 4f मध्ये इलेक्ट्रॉन किती यायला पाहिजे, आपण काउंट करू शकतो या ठिकाणी 13 यायला पाहिजे. तर त्यांची ॲडिशन करून किती होईल, 70 होईल. आपल्याला काय चेंज करायचं आहे, तर डी मधला एक इलेक्ट्रॉन आपण ट्रान्सफर करायचा आहे 4f या सेलमध्ये ट्रान्सफर करायचा. म्हणजे 4f ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, तर 14 होऊन जाईल. आलं लक्षामध्ये. अप टू सीरियम पासून इटरबियम पर्यंत लक्षात घ्या, सीरियम पासून इटरबियम पर्यंत या कंपाऊंडच्या 5d सेल मध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचा नाही. तो एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचा 4f या सेलमध्ये ट्रान्सफर करून द्यायचा. समजलं. याप्रमाणे काय तुमच्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहेत पहा. आता यांच्या पण ऑब्जेक्ट व्हॅल्यू आहेत. मग ऑब्जेक्ट व्हॅल्यू मध्ये कोणकोणते चेंजेस आहेत किंवा कोणत्या एलिमेंट मध्ये चेंजेस आहेत, तर दोनच एलिमेंटच्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस आहेत पहा. ते दोन एलिमेंट कोणकोणते, पहिले एलिमेंट आहे पहा सेरियम आणि सेकंड आहे पहा गॅडोनियम. अगेन चेंजेस तेच का एक्झॅक्टली हाफ फीट एक्झॅक्टली फुल फीट, कारण त्यांना स्टॅबिलिटी अचीव करायची. त्यामुळं थोडक्यात इलेक्ट्रॉन काय करतात, इलेक्ट्रॉन चेंज करतात, एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ते ट्रान्सफर करतात. एकदा बघून घ्या, हे कन्फ्युजन ड्रॉप करून घेऊया. म्हणजे आपण ज्या एलिमेंटमध्ये चेंजेस आहेत ते एलिमेंट बघूया. पहिला सेरियम बघायचा आणि सेकंड काय बघायचं आपला, तर गॅडोनियम. गॅडोनियम हा एक्झॅक्टली हाफ फीट ऑर्बिटल दाखवतो पहा, कन्फ्युजन दाखवतो. चला पटकन ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपण ऑब्जेक्ट व्हॅल्यू करायचं. ठीक आहे. आता ज्या दोन एलिमेंटमध्ये चेंजेस आहेत, ज्यांच्या ऑब्जेक्ट व्हॅल्यूमध्ये चेंजेस आहेत, ते दोन एलिमेंट आपण या ठिकाणी दाखवतो. बाकीचे एलिमेंट आहेत रिमेनिंग लक्षात घ्या, बाकी एलिमेंटचे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि ऑब्जेक्ट व्हॅल्यू अगदी सेम. ज्या व्हॅल्यू एक्सपेक्टेड त्याच व्हॅल्यू ऑब्जेक्ट. फक्त चेंजेस कोणत्या एलिमेंटमध्ये, सेरियम आणि गॅडोनियममध्ये. आता लक्षात घ्या, सेरियमचं बघितलं आपण कन्फिग्युरेशन, 6s2 5d0 एक इलेक्ट्रॉन आपण यामध्ये ट्रान्सफर करून दाखवतो. देन गॅडोनियम जर बघितलं आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू, तर 6s2 5d0 आणि एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला आपण 4f. आता ऑब्जेक्ट व्हॅल्यूमध्ये काय चेंजेस करायचे, तर ऑब्जेक्ट व्हॅल्यूमध्ये d चा इलेक्ट्रॉन d ला देऊन टाकायचा. म्हणजे काय करायचं, s मध्ये 2 फिलअप करा, d मध्ये 1 फिलअप करा. d मध्ये 1 फिलअप केला, जो रिमेनिंग राहतो तो 1 इलेक्ट्रॉन राहतो, तो 4f ला देऊन टाका. सिमिलरली गॅडोनियम, इथे पण तीच कंडिशन आहे. s इलेक्ट्रॉन s दाखवतो 2 इलेक्ट्रॉन बरोबर. s नंतर d मध्ये 1 इलेक्ट्रॉन देऊन टाका. आता d चा 1 इलेक्ट्रॉन जर d ला दिला तर 4f कडे शिल्लक किती राहतील, एक्झॅक्टली हाफ फील. कारण f ची जी फुल फील व्हॅल्यू पाहते 14 आहे आणि f ची हाफ फील व्हॅल्यू काय, एक्झॅक्टली 7 आहे. फुल फील किंवा हाफ फील असेल तर काय करतो, स्टॅबिलिटी अचीव करतो. म्हणजे याप्रमाणे आपण कुठल्या एलिमेंटचं काय करू शकतो, कन्फिग्युरेशन ड्रॉ करू शकतो.
तर मला वाटतं आपण ज्या सिरीज घेतल्या पहा दोन, एक म्हणजे आपण ट्रान्झिशन सिरीज घेतली पहा आणि सेकंड म्हणजे आपण काय घेतली तर लॅन्थेनंट सिरीज घेतली पहा. प्रत्येकामध्ये या सिरीजमध्ये एक्सपेक्टेड आणि ऑब्जेक्ट अशा व्हॅल्यू आहेत पहा. तर ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपण काय पाहिलं तर क्रोमियम आणि कॉपर हे दोन एलिमेंट असतात पहा, तर त्यांच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस आहेत. काय चेंजेस आहेत? कारण त्यांना स्टॅबिलिटी अचीव करायची आणि त्यासाठी ते काय करतात एनामॉलस बिहेवियर दाखवतात. म्हणजे क्रोमियम हा एक्झॅक्टली हाफ फील्ड म्हणजे 3D5 याप्रमाणे कन्फ्युजन दाखवतो, तो कॉपर 3D10 याप्रमाणे दाखवतो. ते सिमिलर आपण बघितलं पहा लॅन्थेनंट सिरीज, या सिरीजमध्ये दोन एलिमेंट असतात पहा ज्यांच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस आहेत. कोणकोणते चेंजेस आहेत? लक्षात आलं आपल्याला की या ठिकाणी एक एलिमेंट सेरियम आहे आणि सेकंड एलिमेंट काय आहे तर गॅडोनियम आहे. गॅडोनियम हा एक्झॅक्टली काय दाखवतो तर हाफ फील्ड व्हॅल्यू दाखवतो पहा. तर याप्रमाणे आपण ते कन्फ्युजन काय केलं पाहिजे ड्रॉ केलं पाहिजे. आता बाकीचे एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत पहा, बाकीचे एलिमेंट समोर आहेत, ॲटॉमिक नंबर तुमच्या समोर आहेत, तर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे पहा की बाकीचे एलिमेंट आहेत त्यांचे एक्सपेक्ट व्हॅल्यू आपण ड्रॉ करून घ्या पाहिजे पहा. तर या ठिकाणी बोर्डवरती ऑलरेडी सगळे एलिमेंट ड्रॉ केले आहेत पहा, त्यांचे ॲटॉमिक नंबर पण ड्रॉ केले. तर काय करा तुम्ही ऑब्जेक्ट व्हॅल्यू सध्या राहू द्या, पण ॲटलीस्ट ज्या एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहेत त्यामध्ये तुम्ही ड्रॉ करून घ्या. काय सांगितलं एक्सपेक्टेड व्हॅल्यूमध्ये लॅन्थेनम आणि शेवटचा ड्यूटेरियम यांच्यामध्ये डी मध्ये एक इलेक्ट्रॉन दाखवायचा, बाकी सेरियम पासून इटरबियम पर्यंत डी मध्ये इलेक्ट्रॉन दाखवायचा नाही. डी मधला एक इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर करून दाखवायचा तर 4f गॅस सेलमध्ये ट्रान्सफर करून दाखवायचा. म्हणजे तुम्ही याप्रमाणे कन्फिगरेशन इझिली काय करू शकता ड्रॉ करू शकता. मग समजला हा टॉपिक तुम्हाला समजला असेल तर निश्चित प्रॅक्टिस करा, बाकीचे एक्झाम्पल घ्या ते पण सॉल्व्ह करून बघा. चला तर मग देन बाय.